मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करत असतो. परंतु अ, टीका याच्यासाठी करत असतो की त्यांची जी चुकीची कामं आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी टीका करत असतो आणि संविधानानुसार मला तो दिलेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्यानुसार मी त्यांच्यावर टीका करत असतो. परंतु देवेंद्र फडणवीस अनेकदा काही चांगलीही कामं करतात. तर त्यांनी एक चांगलं केलेलं काम कुठलं? तर आपल्या महाराष्ट्राचे जे पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते. तर सदानंद दाते यांच्यासारखा अतिशय चांगला आय-पी-एस ऑफिसर, देशभक्त आय-पी-एस ऑफिसर पोलीस महासंचालक या पदावर आणलेला आहे. तर हे जे सदानंद दाते जे आहेत ना, तर ते देशभक्त का आहेत? म्हणजे इतर पोलीस अधिकारी नाहीत का देशभक्त? तर आहेत. सगळेच पोलीस अधिकारी देशभक्त आहेत किंवा नाहीत ह्याच्या व्याख्या वेगवेगळ्या ठरू शकतात. परंतु सदानंद दाते जे आहेत ना, ते फार वेगळे देशभक्त आहेत. याचं कारण तुम्हाला अनेक जणांना माहीत असेल, की आपल्या मुंबईवर जो 26/11चा जो अतिरेकी हल्ला झाला होता. पाकिस्तानातून 8-10 अतिरेकी आले होते मुंबईमध्ये, कसाब आणि वगैरे ते सगळे. तर त्यांनी या मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी मी लोकसत्तामध्ये अ, पत्रकार होतो. लोकसत्तामध्ये मी आमचं नरिमन पॉइंटला आमचं कार्यालय होतं आणि तो जो हल्ला आहे, तो मी सुद्धा स्वतः कव्हर केला होता. ओबेरॉय हॉटेल आणि ताज हॉटेल त्या ठिकाणी मी त्याचं वार्तांकन केलेलं होतं. माझ्या डोळ्यांनी अनेक घटना पाहिलेल्या होत्या. तर त्या हल्ल्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, की आपले काही पोलीस अधिकारी शहीद झाले होते. याच्यामध्ये अशोक कामटे, साळसकर आणि हेमंत करकरे हे ऑफिसर शहीद झाले होते. त्याच्यानंतर तुकाराम ओंबळे आणि अन्य काही अ, पोलीस असतील किंवा एन-एस-जीचे काही जवान बी शहीद झाले होते. तर त्यावेळी त्या अतिरेक्यांचा मुकाबला आताचे जे आपले सदानंद दाते आहेत यांनी सुद्धा केला होता. जे सी-एस-टी स्थानकामधून जे अतिरेकी तिथून बाहेर आले टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीकडून आणि कामा हॉस्पिटलच्या तिथं आले होते. तर त्यावेळी त्या कामा हॉस्पिटलच्या तिथं साळसकर, अशोक कामटे आणि सदानंद दाते यांनी मुकाबला केला होता. त्या अतिरेकी कारवाया थोपवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये अ, अशोक कामटे, त्याच्यानंतर साळसकर वगैरे शहीद झाले. परंतु सदानंद दातेंना सुद्धा त्यावेळी गोळी लागलेली होती आणि गोळी लागल्यानंतर त्यांना तिथल्याच रुग्णालयामध्ये कामा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार अ, अ, त्यांनी घेतलेले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते आणि सुदैवाने ते त्याच्यातून बचावले. तर अशा प्रकारचे हे सदानंद दाते आहेत. हे देशभक्त आहेत आणि खरेखुरे देशभक्त आहेत.